बुद्ध हा ग्रह म्हटलं तर सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर वाणी आणि मनुष्याला देणारी ती बुद्धी. बुद्ध ग्रह म्हटलं डायरेक्टली बुद्धीचं प्रमाण येतच येतं. तर ज्यांच्या म्हणजे जीवनामध्ये म्हणजे असे पण काही व्यक्ती असतात ज्यांच्या पत्रिकेमध्ये जर बुद्ध उंचेचा असेल, तर त्यांना बुद्धी रिलेटेड जर कुठलं काम असेल, तर ते दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची हेल्पच लागत नाही. ते स्वतःच्यावरती एवढा त्यांचा कॉन्फिडन्स असतो, की एखादं कार्य करायला घेतलं, डोळे बंद करून ते पूर्णपणे पार करू शकतात. इव्हन दुसऱ्याला ते मदत पण करू शकतात. पण काही जणांच्या पत्रिकेमध्ये तोच जर बुद्ध पूर्णपणे खराब असेल, तर किंवा कमजोर असेल, तर तो स्वतः कुठलं कार्य करायला गेलं, तर स्वतः पण बिघडतात आणि दुसऱ्यालाही बिघडवण्याचं श्रेय हे त्यांनाच मिळतं. नीता अंबानी सगळ्यात फेवरेट स्टोन म्हणजे त्यांचा पाचू रत्न आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे व्यापार, बुद्धी, वाणी या तिन्ही ग्रहांचा कारक म्हणजे बुद्ध ग्रह आहे. आणि आजच्या डेटला नीता अंबानी कशामध्ये जास्त हे आहेत, त्यांना व्यापार वाढवायचा आहे, त्यांना टॉप पोझिशनवरतीच राहायचं आहे, त्यांना कधी खाली यायचंच नाहीये. इव्हन IPL ला पण बसले तरी त्यांचं काही नाही तर काही चालूच असतं, म्हणजे तेवढी त्यांची बुद्धी तिकडे पण चालते.